लाज आणलीस मला, एक आई म्हणून लाज आणलीस मला सत्यजित. काय बोलायचंय तुला? हा, काय बोलणार आहेस? कुठल्या तोंडाने बोलणार आहेस? सांग मला. ते दिवस मी भ्रमात जगत होते. मला वाटत होतं की मी माझ्या संस्कारांवर मोठं केलंय तुला, पण नाही नाही. तो भ्रम माझा दूर केलास तू असं वागून. मला मला दुबळं केलंस तू. आणि हेही कळलं. शेवटी शेवटी रक्तच महत्वाचं असतं. ते सिद्ध झालं. तूच सिद्ध केलंस की तू अनंत मुधोळकरचाच मुलगा आहेस. मी तुमच्या प्रियाबद्दल जे काही सांगितलंय ते खरंच आहे मिस्टर सत्यजित. तुम्ही तुमच्या मुलालाच हे आरोप खरेत का खोटेत असं का नाही विचारत? मॅडम, तुमची तुमच्याच घरात खूप मोठी फसवणूक होती. अहो अहो काय झालंय? मी मी आल्यापासून बघतेय घरात एवढी शांतता आहे. कोणी कोणाशी काही बोलत नाहीये. मगाशी आई सुद्धा काहीच न बोलता निघून गेल्या. आणि तो तो मुलगा कोण होता? अहो प्लीज सांगा ना, काय झालंय? तो शेखरराज देशमुख, जो प्रियाला बघायला आला होता. त्यानं नकार कळवलाय प्रियाला. काय? पण मग तो असा का निघून गेला? म्हणजे काही वाद झाले का घरात? हा, काय झालंय? तुझं हे कोर्ट मार्शल नंतर नाही का होऊ शकत? गप्पा बस ना जरा प्लीज. मी चेकअप करून आले. डॉक्टरांनी सांगितलंय की सगळं नॉर्मल आहे. असं कसं वागली प्रिया? माझ्या मैत्रिणीची मुलगी असली तरी जास्त जवळची होती मला. तिची आई गेल्यानंतर मी तिला कधीच आईची उणीव भासू दिली नाही. माझ्या प्रेमात मी कधीच कुठेच कमी पडले नाही. आणि तरी सुद्धा ती सत्यजित आणि प्रियानं फसवलंय मला. माझा विश्वासघात केलाय. माझा विश्वासघात केलाय आपल्याच माणसाने. मावशी, मला माहिती मी खूप मोठा अपराध केलाय. मावशी, तू माझ्यासाठी इतकं काय केलंस आणि मी फक्त तुला दुःख देत आले आजपर्यंत. पण मला कळायला हवं होतं. माझ्या नशिबातच
दुसऱ्यांना दुःख देणं लिहिलंय. मी उगाच तुम्हाला सगळ्यांना यात सामील करून घेतलं. मावशी तू बोलणारही नाही आहेस का माझ्याशी? मावशी प्लीज काहीतरी बोल ना. मावशी प्लीज. मावशी खरं तर माफी मागायची लायकीच नाहीये माझी. हे तोंड तुझ्या समोर घेऊन यायची हिंमतच होत नव्हती माहितीये. तू तरी का माफ करावंस मला? आणि मी तरी किती आणि कुठल्या कुठल्या चुकांसाठी माफी मागू तुझी? नाही 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 मावशी, तू मला माफ करूच नकोस. अजिबात माफ करू नकोस. फक्त एकच मागते तुझ्याकडे, सत्यजितला माफ कर. कारण त्याची काही चूक नाहीये. मीच स्वतःला सावरायला हवं होतं. मावशी माझ्या चुकांची शिक्षा त्याला कशाला? मी जर त्यावेळी सावरले असते ना तर ही वेळच आली नसती. पण चुका नेहमी वेळ गेल्यावर का लक्षात येतात आपल्या? मी खरं सांगते, मला जेव्हा चुकीची जाणीव झाली ना तेव्हा खूप उशीर होऊन गेला होता मावशी. खूप उशीर. आणि मग त्या चुकीचं ओझं मला पेलवेन असं झाल्यावर मी आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. पण माझं दुर्दैव बघ ना, मला त्यातही यश मिळालं नाही ग. नाही मिळालं यश. मावशी 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 माझी चूक झाली. मावशी माझी चूक पदरात घे. खरं तर हे म्हणण्याचा हक्कही गमावलाय मी. मावशी मावशी तू काहीच बोलणार नाहीयेस का? मावशी मावशी ठीक आहे, तुला मला हवी ती शिक्षा देण्याचा हक्क आहे तुझ्याकडे. तू दे, मला वाटेल ती शिक्षा दे, मी मान्य करीन. मावशी मावशी झोपायचीच तयारी करत होते. पण ठीक आहे. सत्यजित, मला माहितीये तू काय विचार करून इथे आलायस. हेही माहितीये की तू खूप चिडला असशील. हे बघ, आय एम सॉरी. का
कशासाठी सॉरी? आपल्या दोघांमध्ये आजपर्यंत जे काही झालंय प्रिया, त्यासाठी मीही तितकाच दोषी आहे, किंबहुना तुझ्यापेक्षा जास्तच. मला तुला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. आपल्या दोघांबद्दल त्या मुलाला सांगण्याची काय गरज होती? सत्यजित, मला नव्हतं वाटलं की तुला हा प्रश्न पडेल. मी ज्या मुलाशी लग्न करणार, ज्याच्याबरोबर आयडियली माझं अख्खं आयुष्य घालवणार, त्याला माझ्या पास्ट बद्दल काहीही न सांगता असं अंधारात ठेवायचं. असं अंधारात ठेवायचं म्हणजे त्याची फसवणूक नाही का? आणि हे माझ्यापेक्षा नक्कीच तुला जास्त चांगलं समजेल. तरी मी तुला सांगायचा कमी प्रयत्न केला होय. अगं डोसका फोडायची पाळी आली होती. अगं ते बी केलं असतं तरी बी तुला माझं म्हणणं पटलं असतं होय. काय म्हणाली होतीस ग? म्हण प्रियाची इच्छा आहे, प्रियानंच सांगितलं मला पोरगा बघायला म्हणली होतीस ना? आता काय मला या घरची काळजी नाही होय? पण माझं म्हणणं या घरात कोणी ऐकून घेतलं तर शपथच. अगं मी सांगते, या घरात सून म्हणून यायची असेल ना, ती फक्त प्रियाच. आता तरी कळलं ना व? मी काहून घसा फोडून फोडून सांगत होते ते. म्हणजे तुम्हाला हे सगळं आधीपासून माहिती होतं? मग खुळी म्हणून सांगत होते वय? मग तुम्ही एका शब्दाने मला बोलला नाही ते. अगं सांगून काय होणार होतं? अहो पण किमान वहिनी, आता हे समज माझ्यामुळे झालं असं म्हणू नकस. आणि काय झालं? एवढं काय झालं सांग ना मला. भुई फुटली की आकाश कोसळलं. आणि असं काय चुकलं ग दोघांचं? तुमचं काय बोलताय तुम्ही हे? बरोबरच बोलती या. हे बघ, ती दोघं तरुण आहेत, समजूतदार आहेत. आणि जे काय केलं त्यांनी ते त्यांच्या इच्छेनुसारच केलं की नाही. आता दोघं बी स्वतःचं दुःख हलकं करायला एकत्र आली ना व? आता तूच मला सांग, प्रिया तिच्या नशिबानं एकटी आणि सत्यजित त्याच्या बायकोच्या कर्मानं एकटा. आता त्याची बायको जेव्हा बाहेर रंग उधळती या, मग सत्यजितनं स्वतःच्या सुखाचा विचार केला तर काय चुकलं ग? चूक माझीच आहे. चुकलंय ते फक्त माझं. या घरात जे काही घडलंय ना, त्याला मी जबाबदार आहे. वेळीच हे सगळं थांबवता आलं असतं मला. त्या दिवशी सत्यजितच्या रूम मध्ये प्रिया त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन बसली होती ना, तेव्हा थांबायला हवं होतं. पण मी तेव्हा वेड्यासारखी बोलून गेले की बाई तू थांब इथेच, त्याला गरज आहे तुझी. आणि मग ते दोघे जण गेले वाहवत. घडू नये ते घडलं. यामध्ये दोष फक्त माझा आहे वंच. मला शिक्षा व्हायला पाहिजे. असे कसे निर्णय घेतले मी? अशी कशी चुकली? वहिनी, आता ही येळ आसव गाळायची नाही आहे. त्यानं काय होणार आहे? आणि यात तुझी चूक नाही आहे. अगं जे काही झालं ते परिस्थितीमुळे झालं ना. पण ही परिस्थिती कुणामुळे आली?
त्या मंजिरीमुळं. म्हणजे यात समद्यात कोणाची चूक आहे तर त्या मंजिरीची. कळतंय ना? स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. एकावर एक चुका करत गेले मी, एकमेकात अडकलेल्या. आणि त्या चुकांच्या साखळीमुळे त्या घराला हा दिवस बघावा लागतोय. मी नाही माफ करू शकत स्वतः. वहिनी, काय शोधताय एवढ्या रात्री? सत्यजित दादांना शोधताय का? नाही, इथे नाही सापडणार तुम्हाला ते. मी तुला विचारलं काही? नाही ना? मग वहिनी, मग विचारा ना. आमच्या ह्यांना कुठे पाहिलंस का एवढ्या रात्री? तू तुझं काम कर, कळलं? तुझे फुकटचे सल्ले नकोत मला. वहिनी, मी फक्त एवढंच सांगेन, सत्यजित दादा तुम्हाला इथे नाही सापडणार. तुम्ही तुमच्या माणसाला चुकीच्या ठिकाणी शोधताय वहिनी. एवढ्या रात्री सत्यजित दादा प्रियाच्या रूम मध्येच सापडतील. हवं तर मी बोलवून आणू का त्यांना? नेत्रा, तू काय बोलतेय ते मला कळत नाही, अशातला काही भाग नाहीये. पण एक लक्षात ठेव, माझ्या संसारात विष कालवायचा जर प्रयत्न केला तर नाईलाजाने का होईना, पण मी अशी काही पावलं उचलेल ना की ती तुला फार जड जातील. कळलं? सत्यजित, तुमचा संसार एवढ्या प्रॉब्लेम्स मधून का जातोय? कारण मंजिरीचं लग्नाआधी एक अफेअर होतं, जे अफेअर तिने तुझ्यापासून लपवलं. त्याचा मनस्ताप तुला किती होतोय याची मी साक्षीदार आहे. आणि तू असं एक्सपेक्ट करतोयस की जी चूक मंजिरीने केली त्याचे परिणाम माहीत असताना सुद्धा ती चूक पुन्हा मी करावी आणि एक नवीन सत्यजित मुधोळकर उभा करावा. तुला अजूनही असं वाटतंय की माझं चुकतंय? सत्यजित, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझं चुकतंय का? हे बघ, आपलं प्रेम सक्सेसफुल होऊ शकलं नाही माहितीये मला, पण म्हणून त्याची शिक्षा मी त्या मुलाला, त्याच्या फॅमिलीला का द्यायची? मी तुला आधीच सांगितलं होतं, तू माझ्यासाठी एक मुलगा सिलेक्ट कर, मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या मुलाला माझा पास्ट सांगितल्याशिवाय आमचं रिलेशनशिप पुढे नाही जाऊ शकत. पुन्हा तेच विचारतेय, यात माझं काही चुकतंय का?
सॉरी, तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? अगं नाही, ये ना. अहो ऍक्च्युली मी तुम्हालाच शोधत होते. ऍक्च्युली बरं झालं तू आलीस. हा बघ ना, मला केव्हापासून समजवण्याचा प्रयत्न करतो. मीच त्याला उलट सांगते की अरेंज मॅरेज म्हटल्यावर हे होकार नकार हे सगळं होणारच. हेच पार्ट ऑफ अरेंज मॅरेज. म्हणजे मी तर सगळं केव्हाच विसरून गेले, पण ह्यालाच पटत नाही. हा माझं सांत्वन करतोय, मला समजवण्याचा प्रयत्न करतोय. अहो प्रिया म्हणतेय ते खरंय. ऍक्च्युली मी तुम्हाला यासाठी शोधत होते. तुमचा फोन राहिलाय रूम मध्ये. बाबांचा फोन आला होता पुण्याहून. त्यांना तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं, म्हणून मी आले. ठीक आहे, मी येते. अगं थांब, एकटी कुठे चाललीस? याला घेऊन जा तुझ्या बरोबर, नाहीतरी इथे. मी आले.